नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल कॉलेज गुरुमध्ये। तर मित्रांनो, मागील आठवड्यातच एमएसटी सीईटीचा निकाल लागला। या निकालामध्ये तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळाले आहेत हे तुम्हाला कळलं। यानंतर 28 तारखेनंतर तुमची ऍडमिशन प्रोसेसची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली। या प्रोसेस नंतर एक महत्त्वाचा टप्पा राहतो जो की तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंग। तर मित्रांनो, या ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये तुम्हाला तुमचे कॉलेजची लिस्ट तयार करावी लागते, जे की तुमच्या रँक नुसार तयार असते। तर मित्रांनो, ह्या वर्षी कॉलेज गुरु टीम मार्फत एक अतिशय खास गिफ्ट ह्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत। तर मित्रांनो, जे तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी जी कॉलेजची लिस्ट तयार करावी लागते ती ह्या वर्षी आम्ही एक ऍप तयार केलाय। त्या ऍप मध्ये तुम्ही अतिशय फ्री मध्ये ती कॉलेजची लिस्ट जनरेट करू शकता। यासाठी शहरी भागातील ग्रामीण भागातील बरेचसे मुलं काउन्सिलिंगसाठी 5-5 हजारापर्यंत फी देतात। तर मित्रांनो, या वर्षीपासून तुम्हाला कोणतेही 1 रुपया देण्याची फी गरज नाही। तुम्हाला फक्त आपले कॉलेज गुरुचे ऍप, जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचे आहे आणि ते ऍप कसं यूज करायचं हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोरवर जायचं आहे। मित्रांनो, तुम्ही तुमच्या फोनमध्ये प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्हाला सर्च बॉक्समध्ये कॉलेज _गुरु हे सर्च करायचं आहे। जर सर्च केल्यानंतर आपला ऍप एक नंबर येतं। जर कोणाला सर्च करून सापडत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्ले स्टोअरची आपल्या ऍपची लिंक देईल, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपला ऍप डाउनलोड करू शकतात। यावर गेल्यानंतर तुम्हाला इथं इन्स्टॉल म्हणायचं आहे। तुमच्या मोबाईलच्या इंटरनेट स्पीडनुसार हे ऍप अगदी काही क्षणात तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल। हे ऍप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला हे ऍप ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमच्या समोर ऍपचा आपला फ्रंट स्क्रीन दिसेल। मित्रांनो, जर तुमचं अकाउंट नसेल ह्या ऍपवर तर तुम्हाला सर्वात प्रथम अकाउंट करायला लागेल। त्यासाठी आपल्याला साइन अप वर जावं लागेल। साइन अप वर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायला लागेल। आता आपलं कॉलेज आणि लास्ट नेम गुरु टाकतो। ईमेल टाकतो आपला कॉलेज गुरुचा। इथं आपला व्हॉट्सअप नंबर टाकतो मी। इथं मी एक पर्सेंटाइल टाकतो आणि यानंतर मी रजिस्टर करतो। रजिस्टर केल्यानंतर ज्या ईमेल आय डीने मी रजिस्टर केलं परत तोच ईमेल आय डी लॉग इन करण्यासाठी यूज करायचा आपल्याला। आणि कॉन्टॅक्ट नंबर, जो आपण कॉन्टॅक्ट नंबर टाकला तोच कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे। सपोज जर मी कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडून चुकला तर तुम्हाला लॉग इन फेल येईल। आता मी इनकरेक्ट मोबाईल नंबर टाकला, त्याच्यामुळे इनकरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर आलं। आणि कॉन्टॅक्ट नंबर जो तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी यूज केलाय तो अत्यंत महत्त्वाचा आहे। ईमेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर मी अतिशय बरोबर टाकल्यानंतर मी आता लॉग इन करतो। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या ॲपची स्क्रीन येईल। इथे तुम्ही बघू शकता प्रिडिक्ट युअर रँक, प्रिडिक्ट युअर कॉलेज युझिंग रँक, टॉप कॉलेजेस आणि कॉन्टॅक्ट अस। तर मित्रांनो, तुम्ही इथं तुमची प्रिडिक्ट युअर रँक करू शकता। इथं जर तुम्ही बघितलं तर प्रिडिक्ट MST CET PCM रँक, प्रिडिक्ट MST CET PCB रँक आणि प्रिडिक्ट MBA CET रँक। तर मित्रांनो, जर तुम्हाला आता इंजिनिअरिंगसाठी जर तुम्हाला PCMची रँक जर कॅल्क्युलेट करायची असेल, अजून तुमच्या रँक आलेला नाही, तुम्ही एक तुमच्या पर्सेंटाइलनुसार तुम्ही तुमची रँक आपल्या ॲपवरच प्रिडिक्ट करू शकतात। मार्केटमध्ये असे भरपूर काही लिंक आहेत जे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे पर्सेंटाइल टाकून तुमची रँक क्रिएट करू शकतात किंवा रँक प्रिडिक्ट करू शकतात। तर मित्रांनो, ही फॅसिलिटी आपण आपल्या ॲपवर पण दिली आहे। इथे मी माझे पर्सेंटाइल टाकतो आणि कॅल्क्युलेट म्हणतो। तर माझी इस्टिमेटेड रँक आहे 13,278। तर आता ह्या रँकचे मी माझे कॉलेज लिस्ट जनरेट करतो। परत तुम्हाला बॅक जायचं आहे। बॅक गेल्यानंतर आता प्रिडिक्ट युअर कॉलेज युझिंग रँक। सध्या इथं तुम्हाला प्रिडिक्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत। थोड्याच कालावधीत आपण इथं प्रिडिक्ट फार्मसी कॉलेजेस आणि प्रिडिक्ट MBA कॉलेजेसची सुद्धा लिंक देणार आहोत। यावर तुम्ही जर प्रिडिक्ट इंजिनिअरिंग कॉलेजवर क्लिक केलं
तर इथं तुम्हाला तुमची रँक टाकायची आहे. सपोज मी टाकतो 13,278, जी समथिंग आली असेल ती माझी रँक. जी तुम्हाला ही रँक तुम्हाला तुमची ॲक्युरेट कधी कळेल, ही तुमची MST-CETची रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाली. रजिस्ट्रेशन प्रोसेस नंतर तुम्हाला तुमची रँक येते. इथं तुम्हाला रँक जी टाकायची आहे ती तुमची स्टेट जनरल मेरिट नंबर जो येतो तो टाकायचा आहे, ना की तुमचा कास्ट कॅटेगरी नंबर जो येतो तो नाही टाकायचा. तर तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर असेल तोच टाकायचा आहे. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण तुम्हाला जेव्हा तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ज्या रँक येतात त्या ठिकाणी जवळजवळ तुमच्या 4 ते 5 प्रकार रँक येतात. त्यातली फक्त आपलं स्टेट जनरल मेरिट नंबर ही रँक महत्त्वाची असते, यासाठी की त्या रँकनुसारच आपण आपले कॉलेजची लिस्ट तयार करतो. सपोज मी इथं कास्ट कॅटेगरी जी OBC सिलेक्ट केली आणि मला सपोज ब्रँचेस बघायचे आहेत. आता तुमच्याकडे इथं लिस्ट ऑफ ब्रँचेस येते, किती ब्रँचेस आहेत. सपोज केमिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. कॉम्प्युटरच्या अनेक ब्रँचेस आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाईन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी, बाकी डेटा सायन्स. तुम्ही तर मल्टिपल ब्रांचेस सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जितक्या ब्रांचेस सिलेक्ट करायचे आहेत, तुम्हाला ज्या ब्रांचेससाठी कॉलेजची लिस्ट लागते, फूड टेक्नॉलॉजी, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर आपण जर बघितलं तर प्रोडक्शन इंजिनिअरिंग सँडविच, त्यानंतर टेक्स्टाईल केमिस्ट्री. या सर्व ब्रांचेस मी सिलेक्ट केल्या. या सर्व ब्रांचेससाठी मला कॉलेजची लिस्ट हवी. त्यानंतर मी ओके करेल. इथे तुम्ही ज्या ब्रँच सिलेक्ट केल्या त्या ब्रँचच्या सगळे सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला येईल. आता तुम्हाला कॅप 1 साठी पाहिजे की कॅप 2 साठी पाहिजे की कॅप 3 साठी पाहिजे. आता जे प्रथम राहील ते तुमचं कॅप 1 साठी राहील. तुम्हाला इथे कॅप 1 साठी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघाल तुमच्यासमोर तुमचे कॉलेजची लिस्ट येईल. इथं बघा पहिलं कॉलेज जे आहे तुम्हाला तुमच्या रँकनुसार आपल्या ॲपने जे तुम्हाला सजेस्ट केलं आहे ते MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणे. इथे बघू शकता त्यातली कोणती ब्रँच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. या कॉलेजचं स्टेटस अनएडेड ऑटोनॉमस आहे, म्हणजे तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेज मिळण्याची सुद्धा चान्सेस आहेत 13,000 रँकवर OBC कॅटेगरीसाठी. त्यानंतर सेकंड कॉलेज जे प्रिंट केलं आहे ते MMCOE म्हणजे मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर पुणे. हे सुद्धा ऑटोनॉमस कॉलेज आहे. नंतर GSPM तातवडे. या ठिकाणी तुम्हाला सगळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे प्रथमतः प्रेफरन्स दिले आहेत. त्यानंतर आपण बघू, नंतर इथं बघितलं तुम्ही युनिव्हर्सिटी ऑफ डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी औरंगाबाद, हा सुद्धा तुम्हाला फूड टेक्नॉलॉजीचा प्रेफरन्स दिला आहे. नंतर LIT नागपूर म्हणजे लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी नागपूर, ता सुद्धा तुम्हाला इथं प्रेफरन्स दिला आहे. तर मित्रांनो तुम्ही ज्या ब्रांचेस सिलेक्ट केल्या त्या ब्रांचेसनुसार जर तुम्हाला भेटत असेल तर ते कॉलेज सुद्धा त्याचं प्रेफरन्सवर आले आहेत. बघा तुम्ही काही कॉलेजचे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग खाली आले आहेत, पण काही कॉलेजचे केमिकल इंजिनिअरिंग आहे, काही कॉलेजचं फूड टेक्नॉलॉजी आहे. हे तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगपेक्षा वरचा प्रेफरन्स आला आहे की तुम्हाला ह्या कॉलेजचे सुद्धा ही ब्रांच भेटू शकते आणि याचा प्रेफरन्स वर द्या. कारण हे प्रेफरन्स कॅल्क्युलेट करताना मागच्या वर्षीचे प्लेसमेंट सिनेरिओ त्या कॉलेजच्या ओव्हरऑल सर्व ॲनालिसिस करून हे आपलं ॲप तुम्हाला कॉलेज लिस्ट जनरेट करतं. आता ही लिस्ट जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल, कारण जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करत जाताल एखाद्या कॅफेवर जाल किंवा तुम्ही जर स्वतःच मोबाईलमध्ये फिल करणार असाल किंवा घरीच लॅपटॉपवर फिल करणार असाल तर तुम्हाला ही लिस्ट नोट डाऊन सुद्धा करायची गरज नाही. आपण यासाठी डाउनलोड सुद्धा फॅसिलिटी दिली आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो काय होतं, ज्या टायमाला तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करायला जातात तेव्हा एका ठराविक पिरियड नंतर टाइम आउट होतो, सेशन टाइम आउट होतो. एक 5 ते 10 मिनिटानंतर सेशन टाइम आउट होतो. त्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करता अतिशय क्विक करण्याची गरज आहे. काही विद्यार्थी मित्र काय करतात, तिथे गेल्यानंतर कॉलेज लिस्ट सिलेक्ट करतात, कॉलेज सिलेक्ट करतात, नंतर त्या कॉलेजच्या ब्रँच सिलेक्ट करतात. हे सगळं सिलेक्ट झाल्यानंतर शेवटचा ऑप्शन होतो की प्रेफरन्स लावा. मग तिथं जाऊन प्रेफरन्स लिस्ट सुरू करतात. 1 नंबर कोणता प्रेफरन्स टाकायचा आहे, 2 नंबर कोणता प्रेफरन्स टाकायचा आहे, 3 नंबर कोणता प्रेफरन्स टाकायचा आहे. आणि या सर्व गडबडी तुमचा जे आहे टाइम आउट होऊन जातो आणि तुम्हाला परत सगळी प्रोसेस करावी लागते. त्यासाठी जर तुम्ही ॲपचा यूज केला, इथून तुम्ही कॉलेज लिस्ट जनरेट केली, ही कॉलेज लिस्ट जर तुम्ही डाउनलोड केली तर ही कॉलेज लिस्ट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड फोल्डरमध्ये CSV मध्ये स्टोअर होते. CSV आणि एक्सेल जवळजवळ सेमच असतं, त्याच्या इन डिटेल जाण्याची तुम्हाला गरज नाही आता सध्या. जर कोणाला जर CSV किंवा एक्सेल ओपन करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पेन पेपर घेऊ शकतात. पेन पेपर घेऊन तुम्ही कॉलेजची लिस्ट, त्याची ब्रँच
त्याचा स्टेटस आणि कोड एका पेन पेपर घेऊन एका पेजवर रिटर्न करू शकतात, लिहून ठेवू शकतात आणि जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करता तेव्हा त्याच याचा यूज करून तुम्ही डायरेक्ट कॉलेजचे ते कॉलेज सिलेक्ट करून त्या कॉलेजच्या त्या ब्रांचेस सिलेक्ट करून प्रेफरन्स तर तुम्हाला माहिती आहे 1 नंबर कोणता प्रेफरन्स आहे, 2 नंबर कोणता प्रेफरन्स आहे, असं करून तुम्ही ते प्रेफरन्स पण देऊ शकतात. आता ही कॉलेज लिस्ट कुठे डाउनलोड झाली हे तुम्हाला मी दाखवतो. आपलं जे इंटरनल स्टोरेज असतं त्यातल्या डाउनलोड फोल्डरमध्ये जर गेलात तर तुम्हाला 1 नंबरच तुमचे जे कॉलेज लिस्ट आपण डाउनलोड केली आहे ते डाउनलोड झालेली दिसेल. इथं बघू शकता तुम्ही तुमचे कॉलेजेस नेम आलेले आहेत, त्यातल्या ब्रांच आलेल्या आहेत, त्याचा स्टेटस आला आहे, ते प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे की अनएडेड आहे आणि त्याचे कॉलेज कोडसुद्धा आलेले आहेत. तर मित्रांनो अतिशय सिस्टमॅटिक तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी इथं लिस्ट भेटते. ह्या लिस्टचा यूज करून तुम्ही डायरेक्ट तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करू शकतात. मित्रांनो यानंतर सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात. जॉईन केल्यानंतर तिथं तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करताना सुद्धा काही अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकतात आणि अगदी 1-2 तासाच्या आतमध्ये आमची टीम तुम्हाला रिच आउट करून तुमचे जे काही डाऊट असतील ते सॉल्व्ह करायला पूर्णपणे मदत करेल.